रामकृष्ण हरी. अधिक मासामध्ये येणारी प्रथम पक्षातील पुरुषोत्तम मासात येणारी प्रथम पक्षातील कमला एकादशीचं महात्म्य तथा कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. तुकोबाराय म्हणतात, एकादशी व्रत सर्वांनी करायला हवं. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणजे एकादशी आणि सोमवार करत नाहीत त्यांची गती काय होईल माहीत नाही. का? कारण भगवान विष्णूंना भगवंताला एकादशी व्रत फार प्रिय आहे. तुकोबाराय म्हणतात, जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी. ज्या व्यक्तीला एकादशीचा नियम नाही, जो व्यक्ती एकादशीचं व्रत करत नाही, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. तो म्हणे सर्व लोकांमध्ये प्रेताप्रमाणे आहे. आणि जो एकादशी करत नाही त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. रागे दात खाये कर करा. त्याचं वय काळ मोजतोय. याच्या आयुष्याचे किती दिवस शिल्लक आहेत. काहीच करत नाही, एकादशी करत नाही म्हणून काळ त्याच्यावर रागाने करकरा दात खातोय. म्हणून एकादशी दिवशी आपण अन्नपानही त्या ठिकाणी करू नये असं तुकोबारायांनी एकादशीचं फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. पुढे तुकोबाराय म्हणतात, 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीसे व्रत सार. अरे 15 दिवसाला एक एकादशी येते, मग तुला 15 दिवसाला एक एकादशी एक उपवास करायला काय होतो? काय तुझा जीव जातो एका दिसे फराळाच्या मिसे धनी घेसे. काय रे म्हणे 15 दिवसाला एक एकादशी करायला तुझा जीव जातो का 15 दिवसात एक उपवास करायला? आणि वैज्ञानिक सांगतात की 15 दिवसाला एक उपवास आपण करायलाच हवा. मग त्यामुळे तू हे उपवास करायला तुझा जीव जातो का असं तुकोबाराय त्या ठिकाणी एकादशीचं वर्णन करतात. आणि पद्मपुराणाअंतर्गत पुरुषोत्तम मासामध्ये असणारी जी कमला एकादशी आहे तिचं फार मोठं महत्त्व वर्णन केलेलं आहे. ते आपण श्रवण करूया. युधिष्ठिराने भगवान कृष्णांना प्रश्न केला की हे प्रभू, व्रतामध्ये उत्तम व्रत कोणतं आहे आणि ते व्रत केल्यानं सर्व पाप नष्ट होईल आणि व्यक्तीला मनोवांछित फल प्राप्त होईल असं कुठलं व्रत आहे? तर त्या व्रताची कथा मी ऐकू इच्छितो. त्यावेळेस भगवंत म्हणतात, अरे पुरुषोत्तम मासामध्ये एकादशी येते आणि त्या एकादशीचं व्रत मी तुला सांगतो. भगवान श्रीकृष्ण सांगायला लागले की अधिक मासामध्ये येणारी जी कमला एकादशी आहे, कमला एकादशी नावाने ती प्रसिद्ध आहे. ती सर्व तिथीमध्ये उत्तम तिथी आहे. व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत आहे. का? कारण अधिक मासामध्ये आलेले आहे आणि अधिक मासामध्ये जे आपण कार्य करतो ते अधिक पटीनं फल देतं. अधिकस्य अधिकम फलम. आणि हे जर कमला एकादशीचं व्रत केलं तर म्हणे या व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी माता अनुकूल होते. त्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठावं, भगवान पुरुषोत्तमांचं स्मरण करावं, विधीपूर्वक स्नान करावं आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण जप त्या ठिकाणी करायला हवा. त्यासाठी एक कथा सांगतात. अवंतीपुरीमध्ये शिवशर्मा नावाचे एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते. त्या ब्राह्मणाला 5 पुत्र होते. यामध्ये जो सगळ्यात छोटा होता त्याचं आचरण नीट नव्हतं, तो पापाचरणी होता. त्यामुळे पित्याने त्याला घरातून बाहेर काढून दिले. सगळ्या स्वजनांनी त्याला हाकलून दिले, त्याला कोणीही जवळ केले नाही, त्याचा त्याग केला. आपल्याच वाईट कर्माचं फळ आहे म्हणून तोही घरातून बाहेर पडला. दूरवनामध्ये इकडे तिकडे फिरायला लागला आणि फिरत फिरत दैवयोगाने एक दिवस तीर्थराज प्रयाग क्षेत्रामध्ये तो येऊन पोहोचला. भुकेने अत्यंत दुर्बळ झालेला होता. शरीर दीन झालं होतं, चेहरा दीन दिसत होता. आला आणि आल्यानंतर त्याने त्या प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं. भुकेने पीडित झाला, पोटामध्ये फार भूक लागलेली आहे, काहीतरी खायला मिळेल या आशेने इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्याला एका मुनींचा आश्रम दिसला. तो आश्रम होता हरिमित्र नावांच्या मुनींचा. तो उत्तम आश्रम दिसला आणि तो त्या आश्रमामध्ये आला. जेव्हा तो त्या आश्रमामध्ये आला तिथे अनेक लोक एकत्र झालेले होते. का? कारण तेव्हा पुरुषोत्तम मास होता आणि त्या पुरुषोत्तम मासामध्ये पापनाशक या कमला एकादशीचं महात्म्य सांगायला सुरुवात केलेली होती. आणि हा जयशर्मा त्या ठिकाणी गेला आणि याने परम पुण्यमयी अशी असणाऱ्या कमला एकादशीची महिमा महात्म्यांच्या मुखाने श्रवण केली. आणि ही कथा ऐकल्यानंतर तो जयशर्मा तिथेच त्या ठिकाणी आश्रमामध्ये झोपला. झोपल्यानंतर अर्ध्या रात्री भगवती लक्ष्मी या ब्राह्मणाच्या जयशर्माच्या जवळ आली आणि जयशर्माला बोलायला लागली. अरे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे कारण तू एकादशीचं व्रत केलेलं आहेस
आणि स्वतः श्रीहरींची आज्ञा घेऊन मी वैकुंठातून तुझ्याजवळ आलेली आहे. बोल, तुला काय वर हवाय? त्यावेळेस माता लक्ष्मीला हा देवशर्मा बोलायला लागला, जय शर्मा, जर मातोश्री तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अशी कथा सांगा ज्या कथेमध्ये नेहमी ज्या महात्म्यामध्ये साधू संत सदा संलग्न राहतात, अशी कथा, असं महात्म्य मी ऐकू इच्छितो, असं व्रत मला तुम्ही सांगा. त्यावेळेस लक्ष्मीने सांगितलं, अरे एकादशी व्रत आहे जे महात्मे खूप श्रद्धेने करतात, संत श्रद्धेने करतात, आचरणातही आणतात एकादशी व्रत आणि त्या एकादशी व्रताचं महात्म्यही त्या ठिकाणी श्रवण करतात. ते महात्म्य फार श्रेष्ठ आहे, पवित्र वस्तूमध्ये अत्यंत पवित्र आहे, दुःस्वप्नांचा नाश करणारं आहे, पुण्याची प्राप्ती करून देणारं आहे. आणि हे जर यज्ञपूर्वक श्रवण केलं तर मनुष्याला या व्रताचं फार मोठं फल प्राप्त होतं आणि भगवान नारायण त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात. ज्यांना वाटतं भगवंत आपल्यावर प्रसन्न असावे त्या व्यक्तीनं एकादशीचं व्रत अवश्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्या दिवशी श्रीहरीचं नामसंकीर्तन करावं, त्यानंतर जागरण करावं आणि अशा पद्धतीनं आपण एकादशीचं व्रत त्या ठिकाणी करायला हवं. एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंचं सुदोदित नामस्मरण चालायला हवं आणि अशा पद्धतीनं आपण हे एकादशीचं व्रत भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी करावं. मग असं हे एकादशीचं आपण जर व्रत केलं तर मात्र भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात. असं लक्ष्मी त्या ब्राह्मणाला जय शर्माला सांगायला लागली आणि जय शर्माला अनेक वरदान माता लक्ष्मीने दिले आणि माता लक्ष्मी अंतर्धान झालेली आहे. युधिष्ठिर म्हणायला लागले, अहो म्हणे सगळ्या पापाचा नाश करणारं पुण्य देणारं एकादशीचे महात्म्य तर मी ऐकलंय, पण पुन्हा काय करा, परत एकदा या एकादशी महात्म्याचं प्रभू तुम्ही वर्णन करा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगायला लागले, शुक्ल पक्षामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या ज्या 2 एकादशी आहेत त्या 2ही एकादशी माणसाने करायला हव्यात. त्या कुठल्याच एकादशीचा त्याग करू नये. एका महिन्यात 2 एकादशी येतात, त्या 2ही एकादशी करायला हव्यात आणि त्या 2ही एकादशी सुख आणि मोक्ष देणाऱ्या हव्यात. भक्तिभावनेने एकादशी करायला हव्यात. जर अशा एकादशी आपण करत असू वर्षभर तर संपूर्ण मनोवांछित कामना देणारं, प्राप्त करून देणारं, पापांचा नाश करणाऱ्या अशी काय आहे एकादशी आहेत. म्हणून भगवंताला प्रसन्न करण्याचं व्रत आहे एकादशी. म्हणून एकादशीचा त्याग कोणीही करू नये. आणि जर तुकोबारायांनी सांगितलं की एकादशीच्या दिवशी एकादशी करावी, अन्नाचा त्याग करू नये. अशा पद्धतीने हे एकादशीचं व्रत आहे. सर्वांनी एकादशीचं व्रत करायला पाहिजे. आणि अधिक मासामध्ये येणारी ही जी कमला एकादशी आहे तर 12ही महिन्याचं हे व्रत करायला हवं, पण अधिक मासामध्ये जी येणारी कमला एकादशी आहे अधिकाधिक फल देणारी आहे, म्हणून समस्त कामना पूर्ण करणारी आहे आणि पवित्र वस्तूमध्ये अत्यंत पवित्र असं हे व्रत आहे. म्हणून एकादशीचं व्रत आपण करायला हवं. तसं आपलं शास्त्र सांगतं, वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं व्रत कसं करतात तर एकादशीचं व्रत असं करतात, दशमीला एक वेळेस जेवायचं, एकादशीला निरंकार राहायचं आणि द्वादशीला सकाळी सूर्य उदयाच्या अगोदर त्या ठिकाणी भोजन करायचं. अशा पद्धतीनं एकादशीचं व्रत त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण हे एकादशीचं व्रत करावं.